कोल्हापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील गेल्या 2 ते 3 दिवसापासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीसह सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा इथली दृश्य आहेत। गेल्या 2 ते 3 दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय त्यामुळे हा राजाराम बंधारा जो आहे तो पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्या बंधाऱ्यावरील वाहतूक देखील प्रशासनाने बंद केलेली आहे। आपण जर बघितलं तर अशाच पद्धतीची स्थिती कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांमध्ये पाहायला मिळते। सगळ्याच नद्या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर यावर्षी पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये हा राजाराम बंधारा पाण्याखाली गेलेला होता। 3 ते 4 दिवस या सगळ्या बंधाऱ्यावरची वाहतूक देखील बंद झालेली होती। त्यानंतर काही दिवस पाऊस ओसरल्यानंतर पुन्हा एकदा हा बंधारा वाहतुकीसाठी खुला झाला होता। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसापासून ज्या पद्धतीने पाऊस पडतोय ते बघता पुन्हा एकदा ही सगळी पाणी पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे हा बंधारा पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः ग्रामीण भागात ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय ते पाहता अनेक ठिकाणी पेरण्या देखील रखडलेल्या आहेत। ज्या काही पेरण्या झालेल्या होत्या त्या देखील त्यांना देखील आता पुन्हा एकदा मशागत करावी लागेल अशा पद्धतीची स्थिती आहे ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच कोल्हापूरमध्ये आता मान्सूनला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आणि 3 ते 4 दिवसापासून दमदार पावसाच्या सरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोसळताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे पंचगंगा नदीसह सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।